नमस्कार, मी कवी आत्माराम गोविंदराव हरे. निसर्ग, साहित्य आणि समाज या विषयावर बोलत असताना या तिघांचं जे नातं आहे ते अतिशय जवळचं नातं आहे. कारण जे मानवीय जीवनात सुखनिर्मिती करायची असेल तर मला वाटतं या तिन्ही घटकांचं एकत्र येणं अतिशय महत्त्वाचं आहे. निसर्ग हा मानवी सृष्टीचा शृंगार आहे. कारण निसर्गातून मिळणारे जे संस्कार आहेत मानवी सृष्टीचा दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं पाऊल उचलणारे आहेत. परंतु आज ज्या घटना घडत आहेत, मानवीय जीवन हे भौतिक सुखाकडे आपल्याला झुकताना दिसून येत आहे. पैशामध्ये सुखाची गणती करणारा माणूस आज नैसर्गिक सुखाकडे तो डोळे झाक करताना दिसतोय. हे कुठंतरी थांबण्याची गरज आहे. कारण निसर्गाला जर वगळून तुम्ही जर सुखाची निर्मिती करू शकणाऱ्या गोष्टी करत असाल तर हे मला वाटतं नैतिकतेला धरून नाही. कारण निसर्गाची मुळातच निर्मिती अशी आहे की मानवी सृष्टीला जो उन्नती झाली पाहिजे, मानवी सृष्टीचं जीवन हे अतिशय सफल होण्यासाठी निसर्ग महत्त्वाची भूमिका निभावत असतो. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा माणसाला खूप काही शिकवून जातात. निसर्ग मानवी सृष्टीचा खराखुरा शृंगार आहे. त्या शृंगारावरती जर तुम्ही गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असाल किंवा त्या शृंगारावरती जर प्रश्नार्थक नजरेनं पाहत असाल तर मला वाटतं यासारखं दुर्दैव मानवी दृष्टीचं नाही. म्हणून माणसानं दृष्टी बदलण्याची गरज आहे. माणसानं जर दृष्टी बदलली तर सृष्टीचं आपल्याला चांगल्या प्रकारे दर्शन होऊ शकतं. चांगले संस्कार निर्मिती करायचा असेल तर चांगल्या दृष्टीची सुद्धा गरज असते. इतरांवर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास अपात्र ठरता कामा नये. ही जी अपेक्षा आहे ही निसर्गाला मानवाकडून अपेक्षा आहे. मानव यामध्ये खराखुरा ठरताना दिसून येत नाही. आज आपण जे पाहतो चारी बाजूला जर आपण नजर फिरवली तर माणूस हा भौतिक सुखाकडे झुकणारा दिसून येतो आहे. भौतिक सुख यासाठी म्हणण्याचं कारण असं आहे की नैसर्गिक जो आनंद तुमच्या जीवनामध्ये आहे त्या नैसर्गिक आनंदावर या माणसानं कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ज्या गोष्टी आज घडत आहेत, माळीणगावसारख्या घटना आज कालपरवासुद्धा घडलेल्या आहेत. या घटना घडू द्यायच्या नसतील तर मानवानं निसर्गाचं सौंदर्य टिकवून ठेवण्याची गरज आहे. निसर्गाचं अस्तित्व मिटवायची भाषा माणूस जर करत असेल तर मला वाटतं मानवी जीवन जास्त काळ टिकू शकणार नाही. निसर्गाला माणसानं समजून घेतलं पाहिजे. निसर्ग हा माणसाच्या अधिक जवळचा मित्र आहे. त्या मित्राचा आपण विश्वासघात नाही केला पाहिजे. ज्या गोष्टी घडायच्या आज अफाट वृक्षतोडीचं जे काम चालू आहे हे अतिशय निंदनीय आहे. हे अतिशय निसर्गाची चेष्टा करण्याचं काम आहे. ज्या गोष्टी जे काही तुम्ही जे वृक्षतोड करता त्या अधिक प्रमाणे तुम्ही लावण्याची मोहीम राबवली पाहिजे. हे फक्त केवळ आजकाल जो कार्यक्रम आहे तो फक्त एक कागदोपत्री चालवलेला आहे. याचा अर्थ असा नाही की या समाजामध्ये या राजकीय क्षेत्रामध्ये चांगले लोक नाहीत ना, असा नाही. चांगले लोकसुद्धा आज काम करताना दिसतात. चांगल्या गोष्टीवर भाष्य करणारे साहित्यिक समाज निर्मितीसाठी उपयोगाची भूमिका निभावतात. म्हणून चांगल्या साहित्यिकांची चांगल्या लेखकांची या देशाला गरज आहे. केवळ हा मिळवणारे साहित्यिक नवनिर्मिती करण्यात अपयशी ठरतात हे इतिहासानं आज दाखवून दिलेलं आहे. जर राजकारणी चांगला काम करत असेल तर त्यावर भाष्य करण्याची ताकदसुद्धा साहित्यिक कवीची असली पाहिजे. ती ऊर्जा निर्माण करण्याची गरज आहे. साहित्यिकानं स्वतःला समाजाचा आरसा समजला पाहिजे. समाज साहित्यिकाकडं चांगल्या नजरेतून पाहत असतो. साहित्यिकाची दृष्टी ही अतिशय निकोप असायला हवी. परंतु आज घडीला जे साहित्यिक की खोट्या प्रसिद्धीसाठी, झटपट प्रसिद्धीसाठी जे कारस्थान करतात, ज्या गोष्टी टेबलाखालून करतात त्या अतिशय खऱ्याखुऱ्या साहित्यिकाला न पचणारे आहेत. हा जो मिळणारा आनंद आहे तो क्षणभंगुर आनंद आहे. तुमच्या साहित्याची कदर व्हायलाच हवी आणि ते कदर समाजानं
कुठल्याही क्षेत्रातील व्यक्तीने करायला हवी, या मताचा मी तरी आहे. राजकारणामध्ये अनेक लोक चांगली भूमिका निभावताना दिसतात. त्या साहित्यिकानं त्यावरती भाष्य केलं पाहिजे. जे राजकारणी चुकत असतील, चुकीचं साहित्यिकाला वाटत असेल, त्यावर बी भाष्य करण्याची ताकद कवी आणि तुमच्या कवितेमध्ये, साहित्यामध्ये दिसायला पाहिजेत. एक परखडपणा जो आहे, तो परखडपणा तुम्ही अबाधित ठेवला पाहिजे, तरच तुम्ही कुठंतरी प्रकाशात याल. प्रकाशात येणं म्हणजे का नावरूपाला येणं. नावरूपाला येण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी अंगावरती झेलाव्या लागतील. अनेक लोक तुमच्यावर बोट करतील. त्या बोटाला उत्तर देण्यासाठी, त्या टीकेला उत्तर देण्यासाठी तुम्ही सुद्धा सक्षमपणे, ताठपणे उभा राहिलं पाहिजे. पाठीचा कणा, लेखणीचा सदैव ताठ राहिला पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण समाज हा साहित्यिकाकडं चांगल्या नजरेतून पाहत असतो. समाजाची दृष्टी काय आहे ही टिपण्याची ताकद फक्त साहित्यिक आणि कवीमध्ये असते. म्हणूनच मला वाटतं निसर्ग आणि साहित्याचं नातं मानवीदृष्ट्या अतिशय कणखरपणाचं असायला हवं. निसर्गाला समजून घेण्याची गरज आहे. निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची गरज आहे. मानवी सृष्टीचा शृंगार जर कुठला असेल तर मला वाटतं निसर्गाशिवाय दुसरा तरुणोपाय नाही. म्हणून या गोष्टी करायच्या असेल तर आपल्याला माणसातला माणूस जागृत करण्याची मोहीम राबवावी लागेल. मतभेद होणारच आहेत. त्या मतभेदावर जर तोडगा काढायचा असेल तर संवादाशिवाय भाषा नाही. संवादातून मतपरिवर्तन होऊ शकतं. समाजामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर माणुसकीची चळवळ तितक्यात सक्षमपणे उभारण्याची गरज आहे. आणि त्यासाठी मला वाटतं साहित्यिक हा महत्त्वाचा घटक असू शकतो. साहित्यिकाशिवाय काही शक्य नाही. जे आज जगातलं जे काही सौंदर्य आहे ते केवळ साहित्यिकामुळे टिकून आहे, ते केवळ कलावंतामुळे आहे. हे कुठंतरी समाजानं सुद्धा मान्य करण्याची गरज आहे. ज्या गोष्टी मी राजकारणावर भाष्य करणारा कवी आहे, मला काही वाटत नाही. कारण हा मला लोकशाहीनं दिलेला हक्क आहे. माझं कर्तव्य बनते की लेखक म्हणून, कवी म्हणून मी त्या राजकारणावर, राजकीय क्षेत्रावर सुद्धा चांगल्या प्रकारे भाष्य केलं पाहिजे. मला जे विचार पडतात ते विचार मी मांडले पाहिजेत. केवळ राजकारणाविरहित तुम्ही जर समाज निर्मिती करण्याची भाषा करत असाल तर मला वाटतं ते आज घडीला तरी शक्य नाही. राजकारण आणि समाज यांचा संबंध जो आहे अतिशय जवळचा आहे. राजकारण हे समाजहिताचं झालं पाहिजे. हे एक लोकशाहीला अपेक्षित आहे. राजकारण हे समाजहिताचं करायला हवं आणि त्या दृष्टीनं सुद्धा समाज राजकारणाकडं चांगल्या अपेक्षा करून असतो. म्हणून राजकारण आणि साहित्य एका म्यानमध्ये न बसणाऱ्या तलवारी आहेत. ही तितकंच आपल्याला डोळसपणे पाहायला हवं. जे साहित्यिक राजकारणाचे हात मिळवून समाज निर्मिती करण्याची भाषा करतात ते तितकीशी योग्य होणार नाही आणि ते सफलसुद्धा होणार नाही. कारण त्यात फक्त त्या साहित्यिकाचा स्वार्थ असेल, राजकारण्याचा स्वार्थ असेल. हे कुठंतरी ह्या गोष्टी घडताना दिसू नयेत हीच अपेक्षा साहित्यिकाकडून असते. राजकारणी चांगला मित्र असू शकतो, याला नाकारण्याचं कारण नाही. मला वाटतं श्रीपाल सबनी सरांसारखे साहित्यिक या देशामध्ये आज घडीला घडण्याची गरज आहे. त्यांचं आणि पवारसाहेबांचं अतिशय जवळचं नातं, मैत्रीचं नातं आहे, हे जगजाहीर आहे. परंतु त्यांनी त्यांच्या भूमिका योग्य प्रकारे निभावलेल्या आहेत. म्हणून मला वाटतं राजकारणावरती भाष्य करण्याची ताकद, उमेद अशा मला आज साहित्यिकाकडून अपेक्षित आहेत. मी काय फार मोठा कुठला व्यक्ती नाही, मी एक साधारण माणूस आहे. पण मला जे वाटतं ते मी या व्हिडिओमार्फत जनतेसमोर ठेवत आहे. साहित्यिक खूप जवळचा मित्र आहे. साहित्यातून मिळणारे विचार मानवी सृष्टीचा शृंगार टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे असतात. तळागाळातला माणूस सुखात जगायला हवा. तळागाळातला माणूस सुखात जगायला हवा. त्यासाठी साहित्यिकानं सुद्धा आपली चळवळ उभी करणं गरजेचं आहे. कारण मूळ राजकारण
हे लोकशाहीसाठी अतिशय फायदेमंद आहे. देश सुखात ठेवायचा असेल तर मला वाटतं सर्व स्तरातून चांगल्या वाईट गोष्टीवर भाष्य करण्याची ताकद इथल्या साहित्यिकांनी कवीमध्ये निर्माण व्हायला हवी. आणि त्यासाठी राजकारण्यांनी सुद्धा चांगल्या साहित्यिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभायला राहावं. तरच मला वाटतं आपण लोकशाहीचे खऱ्या अर्थाने रक्षक आहोत. या ज्या गोष्टी जेव्हा घडतील त्यावरती नक्कीच आनंदाची फुंकर मारण्याचं भाग्य माझ्या नशिबी येईल. जगणं खूप अवघड आहे. राजकारण सत्तेसाठी जरूर असावं. राजकारण सत्तेसाठी जरूर असावं. त्या गादीवर बसल्यानंतर राजकारण त्यांनी कधी करू नये. राजकारण लोकशाहीचा शृंगार टिकवणारं सर्वात जवळचं माध्यम आहे. म्हणून मला वाटतं इथल्या प्रत्येक नागरिकानं मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. आणि ते आपण जे काही मतदान देतोय त्यामध्ये टेबलाखालचा व्यवहार होता कामा नये. तरच आपण इथल्या राजकीय क्षेत्राला चांगल्या प्रकारे न्याय देण्यासाठी पात्र ठरू. अन्यथा तुमच्यावर लोक प्रश्नार्थक नजरेनं कायम पाहतील. प्रश्नार्थक नजरेतून कुणीही कुणाला पाहू नये यासाठी समाजहिताचं डिसिजन, समाजहिताचे निर्णय घेण्याची गरज आहे. परंतु आज ज्या घटना घडत आहे त्या अतिशय लोभसवाण्या आहेत, किळसवाण्या आहेत. या गोष्टीकडं पाहिलं तर मला वाटतं आजच्या समाजाला दिशा देणारं राजकीय नेतृत्व कुठंतरी कमी पडताना दिसतोय. ह्या गोष्टी टाळायच्या असेल तर राजकारण हे निकोप व्हायला खेळायला हवं. राजकारण हे फक्त खुर्चीसाठी असतं. एकदा खुर्ची मिळाल्यानंतर समाजाकडं राजकारण्यांनी चांगल्या नजरेनं पाहिलं पाहिजे. त्यांच्या हिताच्या गोष्टी करणं अपेक्षित आहे आणि हीच साहित्यिकाची अपेक्षा आहे. हा समाज तुमच्यावर खूप आनंदी आहे. हा जर विश्वासपात्र ठरायचा असेल तर राजकारण्यांनी समाजाच्या प्रश्नांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आज जे भौतिक सुखाकडं मानवी जीवन झुकलेलं आहे त्यांना भौतिक सुखापासून नैसर्गिक सुखाकडे घेऊन जाण्याची मोहीम मला वाटतं इथल्या राजकीय क्षेत्राकडनं, सामाजिक क्षेत्राकडनं किंवा सांस्कृतिक क्षेत्राकडून करणं अपेक्षित आहे. खरोखर एक आनंद निर्मित जीवन जगायचं असेल तर राजकारण, साहित्यिक, समाज यांनी एकत्र येऊन जगाचं, या देशाचं हित साधलं पाहिजे. इथेच थांबतो. धन्यवाद.